नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये विविध राज्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अतिशय विकासवादी आणि महासत्तेच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प आहे. याच्यामध्ये आपल्याशी संबंधित महत्त्वाचे विषय असेल तर पगारदार व्यक्तींच्या बाबत काय आहे, तर 0 ते 4 लाखपर्यंत कोणताही कर नाही आहे. 4 ते 8 लाख या उत्पन्नापर्यंत तुम्हाला 5% कर आहे आणि 8 ते 12 लाख दरम्यान 10%. पण इफेक्टिवली तुम्ही त्याच्या रिबेट आणि डिडक्शन्स पाहिल्या तर 12 लाखापर्यंतचं उत्पन्न जे आहे ते तुमचं टॅक्स फ्री होऊ शकतं. 12 ते 16 लाखमध्ये 15% टॅक्स आहे, 16 ते 20 लाख 20% टॅक्स, 20 ते 24 लाख 25% टॅक्स आणि 24 लाखांच्या वर 30% टॅक्स भरायचा आहे मित्रांनो पगारदारांनी. त्यानंतर रेंटल TDSची मर्यादा जी आहे ती 2.4 लाख कोटींवरून 6 लाख कोटी करण्यात आलेली आहे. वेगवेगळे विषय आहेत मित्रांनो. कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर TVचे देशांतर्गत तयार होणारे पार्ट्स हे स्वस्त होणार आहेत. मेक इन इंडिया कॅम्पेनला जास्त इथे प्रोत्साहन देण्यात आलं आहे मित्रांनो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट कशी भारतामध्ये येईल, भारतीय उद्योगांना कसं चालना देता येईल, हा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. न्यूक्लिअर एनर्जीसाठी नवी स्कीम केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केली आहे. 20,000 कोटी रुपये छोट्या रिॲक्टर्स बनवण्यासाठी केंद्र शासन देणार आहे. त्यानंतर वेगवेगळे विषय आहेत मित्रांनो. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 100% FDIची मान्यता देण्यात आली आहे, जी की आधी केवळ 50%पर्यंत होती. त्यानंतर मग राज्याच्या विविध पायाभूत सुविधा ज्या आहेत महाराष्ट्राच्या, अटल टिंकरिंग लॅब योजनेसाठी मोठी गुंतवणूक केंद्र शासन करणार आहे. त्यानंतर आपलं जे औद्योगिक क्षेत्र आहे किंवा जॉब सेक्टर म्हणा, सर्व्हिस इंडस्ट्री म्हणा, सेवा क्षेत्र म्हणा, यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केंद्र शासन करणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प अशा दृष्टीने सादर करण्यात आला आहे की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला, जसं की पगारदार माणसांना त्यांच्या सॅलरीमध्ये कर सवलत मिळावी. कारण सर्वाधिक कर भरणारा जो वर्ग आहे तो सर्वसामान्य वर्गच आहे. नोकरदार वर्गच मोठ्या प्रमाणात कर भरत असतो. आणि इतर पण इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणायचे झाले, GST म्हणायचं झाला तरीसुद्धा सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात कर भरत असतो. तर या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी एक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा 3 लाखवरून 5 लाखपर्यंत करण्यात आली आहे मित्रांनो. आपल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी पावलं उचलली आहेत केंद्र शासनाने. असा एकूणच हा अर्थसंकल्प विकासवादाकडे किंवा सकारात्मक महासत्तेकडे पावलं टाकणारा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. बरेचसे याच्यामध्ये काही मुद्दे आहेत जे मर्यादा म्हणून पण पाहिले जाऊ शकतात. जसं की विरोधक जे आहेत ते कायम या अर्थसंकल्पावर टीका करत असतात. विरोधकांचं लक्ष हे कायम महागाई, बेरोजगारी, बेकारी या अशा प्रश्नांवर असतं. तर केंद्र शासन यासाठी सुद्धा स्किल इंडिया म्हणा किंवा मेक इन इंडिया म्हणा, स्टार्टअप मुद्रा योजना म्हणा, अशा पद्धतीने केंद्र शासनाने वेगवेगळ्या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत. मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा एकदा भेटीन. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.